नमस्कार, मी शीतल किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज केलेली आहे खिम्याच्या गोळ्यांची भाजी. चला तर मग याची कृती पाहूया. पाव किलो इथं खिमा घेतलेला आहे. 2 कांदे आपण बारीक वाटून घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, हळद घ्यायची आहे, हे आपलं चिकन मसाला घेतलेला आहे, अद्रक लसूण आणि कोथिंबीर घालून ही पेस्ट केलेली आहे आणि थोडंसं चवीनुसार लाल तिखट पण घ्यायचं आहे. यामध्ये हे 2 कांदे आपण छोटे पेस्ट करून घेतलेले आहेत, हे टाकून घेऊया. चवीनुसार मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे, हळद, चिकन मसाला घेत टाकायचा आहे, चवीनुसार हे आपल्याला चटणी घ्यायची आहे लाल तिखट आणि अद्रक लसणाची पेस्ट कोथिंबीर टाकून केलेली. मला पूर्ण आता एक जीव होस तर असं मस्त असं मळायचं आहे आपल्याला. त्याचे आपण गोळे करणार आहोत. ह्याला पूर्ण असं एक जीव होस तर मिक्स करायचं आहे. हे सगळे आपले मसाले यामध्ये एकदम छान असे मिक्स झाले पाहिजे. हे बघा, छान असं आपले हे मिक्स झालेलं आहे खिम्यामध्ये. हे बघा, असं छोटे छोटे गोळे करून याला मस्त असं गोल करून घ्यायचं आहे. जास्त जाड करू नका, नाहीतर हे मटण शिजणार नाही आपलं. त्यामुळे पातळ पातळ आणि छोटेसे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला. याला म्हणतात खिम्याचे गोळे. छान गोल करून पातळ असं करून घ्यायचं आहे आपल्याला. हे या सगळ्यांच्यात असं मस्त गोळे करून घेऊया आपण. हे बघा, हे खिम्याचे आपले गोळे तयार झालेले आहेत. आता इथं आपण गॅसवरती कुकर ठेवून घेतलेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. चमचावर तेल टाकून घ्या आणि या कुकरला असं सगळीकडून फिरवून घ्यायचं, जेणेकरून तेल आपलं सगळीकडे लागेल याला. हे बघा, हे खिम्याचे गोळे आपण त्यामध्ये एक एक करून असं ठेवून घ्यायचं आहे. हे असं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. जास्त एकावर एक येऊ द्यायचं नाही, नाहीतर आपले सगळे गोळे एकमेकाला चिटकून सगळे सुटतील. त्याला आपण झाकण लावून घेऊया. हे बघा, मग असे आपण तेल टाकून याला गरम करून घेतलं आहे. याला काय आपण पाणी टाकलं नाही किंवा असं शिट्टी घेतली नाही, नुसतं गरम केलेलं आहे, जेणेकरून हे आपला खिमा सुटू नये. असे घट्ट गोळे झालेले आहेत. आता थोडंसं याला आपण अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया, म्हणजे आपला हे खिमा शिजल. परत झाकण लावून घेऊया. याला 2 शिट्ट्या घेऊयात आपण. दोन शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण याला काढून घेऊया. हे बघा, पाणी सगळं आटलेलं आहे आणि हे आपले गोळे पण शिजलेले आहेत. तर याला आपण एक प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. हे आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि नंतर गार झाल्यानंतर खिम्याच्या गोळ्याची भाजी करण्यासाठी लागणारी ग्रेव्ही तयार करण्यासाठी लागणारे साहित्य इथे सांगते मी तुम्हाला. हे बघा, इथं 2 टोमॅटो मी प्युरी करून घेतलेली आहे. अद्रक लसूण खोबरं घालून मी पेस्ट केलेली आहे. इथं आपण चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, काळं तिखट घ्यायचं आहे, मी सुहाना मसाला घेतलेला आहे आणि हे धनिया पूड घेतली. इथे मी तेल टाकून घेतलं आहे. आता मी अद्रक कोथिंबीर लसूण आणि खोबरं घालून टाकलेली वाटलेली पेस्ट टाकून घेणार आहे. मला छान असं लाल होईपर्यंत परतायचं आहे, भरपूर कलर येऊन. मीडियम गॅस करून मला परतून घ्यायचं आहे.
हे बघा, ह्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे. तर आता आपण यामध्ये हे टोमॅटो टाकून घेऊया. ह्याला छान असं तेल सुटूस तर परतायचं आहे आपल्याला, म्हणजे आपल्या टोमॅटोचा वास सगळा निघून जाईल. त्यासाठी यामध्ये मीठ ऍड करायचं, म्हणजे आपला टोमॅटो लवकर परतते. हे बघा, ह्याला छान असं तेल सुटलेलं आहे. चटणी टाकलेली आहे. आता हे आपण मसाला टाकून घ्यायचा म्हणा आणि धनिया पूड टाकून घेऊया. याला 2 मिनिट असं मिक्स करून घेऊया. हे बघा, ह्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. थोडंसंच पाणी टाकून घ्यायचं आहे. ह्याला थोडंसं असं गरम झालं की आपले हे खिम्याचे गोळे त्यामध्ये टाकून घेऊया. थोडं हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे. याला 2 मिनिट असं झाकण मारून घेऊया. हे बघा, आपली छान अशी भाजी शिजून झालेली आहे. मस्त याला तेल सुटलेलं आहे. खिम्याच्या गोळ्याची रबरबीत अशी छान चमचमीत भाजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली मग लाईक करा, कमेंट करा, कारण तुमचाच पाठिंबा आमची प्रेरणा आहे. अशाच भन्नाट नव्या रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. नवीन व्हिडिओची सूचना लगेच तुम्हाला मिळेल.